10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। यावर्षी पास झालेल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सरकार देत आहे 10,000 रुपये। सर्वात मोठी आनंदाची आलेली आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। बघा, तुमच्या घरात पण कोणीही 10वी पास झालेला असेल, कोणीही 12वी पास झालेला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत पूर्ण बघा। कारण 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपये दिले जात आहेत। तर यासाठी तुम्हाला काय फॉर्म भरावा लागेल का, ते 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होणार आहेत, त्याबद्दल काय माहिती आहे, तसेच किती टक्के पाहिजेत तुम्हाला ते पैसे 10,000 रुपये मिळवता येतील, याचा संपूर्ण व्हिडिओ बघा। अतिशय दमदार माहिती आहे, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हे बघा, नुकतेच आता यावर्षी जे काही विद्यार्थी 10वी आणि 12वी पास झाले आहेत, अशा 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत। तर हे 10,000 रुपये आता तुम्हाला भेटणार आहेत। 10वी आणि 12वी नुकतेच यावर्षी पास झाले जे विद्यार्थी आहेत त्यांना तर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कसे येणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते फॉर्म भरावे लागतील, तुम्हाला त्यासाठी किती टक्के तुम्हाला पाहिजे, बघा त्या संदर्भात माहिती आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। तर तुम्ही इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो। हे बघा, आत्ता नुकतीच 10वी आणि 12वीची परीक्षा झाली होती, त्यानंतर लगेच निकाल लागला। आता निकाल लागला आणि 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला जर एवढे टक्के असतील ना, तर तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। आता एवढे टक्के म्हणजे किती, आता तुम्हाला एवढे टक्के का, तर बघा, जरी एवढे टक्के असतील तरच तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये येणार आहेत। आता चला ही बातमी समजून घ्या। हा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला माहिती समजणार आहे। आता माहिती बघा, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून 10वी आणि 12वीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे। तर राज्य आणि बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यावर्षी विद्यार्थ्यांना चांगले यश देखील मिळवले आहेत। तर बघा, भरपूर विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत। आता एवढे टक्के जर तुम्हाला पडले असतील तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत। आता किती टक्के पाहिजेत, तर 10,000 रुपयेसाठी तुम्हाला सरकार 10,000 रुपये तर देणार आहे, त्याबद्दल सांगतो। बघा, तुमच्या घरात 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील, यावर्षी नुकतेच पास झाले असतील, तर त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे। बघा, अनेक विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळत दरम्यान नुकतेच 10वी आणि 12वीची परीक्षा देखील दिली आहेत, या परीक्षेत उत्तीर्ण देखील झाले आहेत। आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सर्वात महत्त्वाची बातमी, तुम्ही जर 10वी आणि 12वी पास झाला असाल, यावर्षी पास झालेला असाल, तर ही अपडेट तुमच्यासाठी। मागील वर्षातील विद्यार्थी यासाठी पात्र नाहीत। यावर्षी जे विद्यार्थी पास झालेत, अशा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। बघा, काय आहे अपडेट, नीटपणे समजून घ्या। हे बघा, ही तर अपडेट म्हणजे 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपये देण्याचे आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। आता तुम्हाला परीक्षेत फक्त 50% ज्या विद्यार्थ्यांना 50% गुण मिळवले असतील, तरीसुद्धा शिष्यवृत्ती म्हणून काही विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपये मिळणार आहेत। बघा, 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, ते आता खात्यामध्ये कसे मिळणार आहेत ते तुम्हाला सांगतो। त्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे ते सुद्धा बघा, माहिती नीटपणे समजून घ्या। इथे तुम्हाला एक शब्द दिसत असेल, काही 10वी आणि 12वी विद्यार्थी तर सर्व विद्यार्थी झालेले आहेत, परंतु या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपये देण्याचा आर्थिक सहाय्य तुम्ही दिलं जाणार आहे। काही शब्द आहे बरं, म्हणजे काही किंचित विद्यार्थ्यांनाच हे 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यामध्ये अनेक कोणकोणते विद्यार्थी आहेत ते समजून घेऊया। हे बघा, प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत आहे की परीक्षेत फक्त तुम्हाला 50% गुण मिळवले असतील तर तुम्हाला शिष्यवृत्ती म्हणून 10,000 रुपये मिळणार आहेत। फक्त 50% गुण पाहिजेत। त्यासाठी बघा, 10वी आणि 12वीचा निकाल कधी लागला त्याबद्दल पाहिले असेल। थोडक्यात माहिती बघा, आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून 12वीचा निकाल 5 मे 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आला। त्यानंतर 8 दिवसानंतर म्हणजेच 13 मे रोजी 12वीचा निकाल लागला आणि 13 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर झाला आणि 13 मे रोजी 10वीचा निकाल लागला आणि 5 मे रोजी 12वीचा निकाल झाला आणि 5 मेचा 12वीचा निकाल जाहीर झाला। तर निकाल पुढे दरम्यान बघा, या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना 50% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत। दरम्यान राज्यातील ज्या बांधकाम कामगाराच्या मुलांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये 50% पेक्षा अधिक मार्क्स मिळवलेत, त्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। बघा, सर्वात मोठी महत्त्वाची बातमी। आता हे कोणासाठी आहे,
आता 10वी आणि 12वी भरपूर विद्यार्थी पास झालेत, परंतु इथे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतो, फक्त राज्यातील जे काही बांधकाम कामगाराची मुलं आहेत, हे बघा तुम्हाला एक डार्क करून सांगतो, मी सांगतो त्यामध्ये जे तुमच्या लक्षात येईल, हे बघा राज्यातील ज्या बांधकाम कामगाराच्या मुलांना 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये 50% अधिक मार्क्स मिळवलेत त्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. फक्त त्यांनाच 10,000 रुपये मिळणार आहेत, बाकीच्यांना मिळणार आहेत. आता तुमच्यात लक्षात आलं असेल की अशी बातमी होती की अशी अपडेट होते, पुढे बघा ते पैसे खात्यामध्ये कसे जमा होणार त्याबद्दल माहिती. तर तुम्हाला लगेच अपडेट, तुम्हाला जे बांधकाम कामगार आहेत, बांधकाम कामगाराच्या मुलांना, जे मुलं आहेत 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले आहेत, बांधकाम कामगाराच्या मुलांना 10वी आणि 12वी पास केली असेल किंवा 12वी आता नुकतीच पास झालेली असेल, त्यामध्ये त्यांना 50%पेक्षा अधिक टक्के पडले असतील, तर अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती 10,000 रुपये दिले जाणार आहेत. आता लक्षात घ्या, हे बघा आता कोणाकोणाला आर्थिक मदत मिळणार, हे बघा. जर तर तुम्ही बांधकाम कामगाराच्या मुलासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे, तर या योजनेअंतर्गत 10वी आणि 12वीमध्ये 50%पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता या दरम्यान आता तुम्हाला याच योजनेची सविस्तर माहिती जाणून घेतात. बघा कशी योजना आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून 10वी आणि 12वीच्या शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्य या एक नावाची एक विशेष योजना राबवली जाते. तर या अंतर्गत 10वी आणि 12वी पास आऊट झालेल्या बांधकाम कामगाराच्या मुलांना 10,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या बांधकाम कामगाराच्या मुलांना 12वीच्या 50%पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत का, तर विद्यार्थ्यासाठी योजनेसाठी पात्र ठरतात. आता आलं लक्षात. पुढे बघा या योजनेसाठी पात्रता काय, त्यासाठी तुम्हाला माहिती बघा. या योजनेसाठी पात्रता काय, तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तर महाराष्ट्रात इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे नोंदणीकृत सदस्य असणाऱ्या कामगाराच्या मुलांना या अंतर्गत शिष्यवृत्ती मिळते. 10वी किंवा 12वीत, हे बघा 10वी किंवा 12वीत 50%पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत 10,000 रुपये दिले जातात. अनेक जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे, हे बघा जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे ही शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगाराच्या जास्तीत जास्त 2 मुलांना दिली जाते. ओके, आता बांधकाम कामगाराच्या जास्तीत जास्त 2 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगाराच्या मुलांनाच मिळतो. बघा, तर याचा लाभ शिष्यवृत्ती 10,000 रुपयाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगाराच्या मुलांनाच मिळतो. म्हणजे अर्जदार विद्यार्थी, त्यांचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आणि बांधकाम कामगाराचे मूल असणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे, तरच हे पैसे तुम्हाला मिळतील. आता शिष्यवृत्तीचं झालं, तुमच्या लक्षात आलं. 10वी आणि 12वीचे पैसे जे आहेत त्याबद्दल सर्व समजून घेतलं. आता 10वी आणि 12वीचे पास झाले जे विद्यार्थी आहेत त्यांना सरकारकडून 10,000 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती नीट संपूर्ण तुम्हाला सिंपल सोपे भाषेत समजून सांगितले. आणि कोणाला तर पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला सर्व सांगितले. तुमच्या संपूर्ण लक्षात आले असेल. या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. धन्यवाद.